जय जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर। परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ। मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। हॅलो हॅलो. श्री स्वामी समर्थ हा ताई. सर. श्री स्वामी समर्थ ताई, मला अनुभव शेअर करायचा आहे. बरं ताई, तुमचं नाव कळेल का? हो, रुक्मिणी गजरे. रुक्मिणी गजरे. बरं बरं हो. ताई, कुठे असता तुम्ही? इथे मुंबईमध्ये राहते, घाटकोपर. अच्छा, कधीपासून आहात स्वामी सेवेत? स्वामी सेवेत मी आता 3-4 वर्ष झाली, हं. पण माझं जाणं येणं अगोदरपासून आहे ताई. बरं. आम्ही अगोदरपासून गाणगापूर, अक्कलकोट या सर्व ठिकाणी जात असतो. पण हं, हं, कसं प्रत्येक वेळेला गेलं की देव आहे म्हणून दर्शन घेणं आणि येणं अच्छा. एवढंच होतं. हं. प्रत्येक ठिकाणी गाणगापूर आणि अक्कलकोटला गेलं की दर्शन घेणं आणि येणं. पण बरं. हे स्वामी सेवेत असंच एक दिवस असं युट्यूब बघून असं बघितलं की अशी सेवा करतात, मग बरं. असं हे करतात. त्यानंतर मग माझी पण इच्छा झाली की करावं. हं, 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 हं. सगळ्यात अगोदर पहिला अनुभव माझा असा, हं. एक दिवशी असंच बहिणीची मुलगी आली घरी रडत. बरं. तिचं काय आई बरोबर थोडंसं भांडण झालं होतं. हं, हं, हं. बोलली मला राहायचं नाही. तर अच्छा. म्हटलं राहा इथे. हं, हं. मग ती बोलली नाही इथे पण नाही राहणार. तर मी म्हटलं ठीक आहे, आपण एक काम करू अक्कलकोटला. अचानक माझ्या तोंडून निघून गेलं की आपण हो का? अक्कलकोटला जाऊया. हा, बघा. अचानक तोंडून निघालं चल आपण अक्कलकोटला जाऊ. हं, हं, हं. मग ती आणि ती बोलली ठीक आहे चल जाऊया. तर बरं. आम्हाला एवढी काही कल्पना नव्हती की चालू तिकीट मिळत नाही, रिझर्वेशनच फक्त करावं लागतं. त्यावेळेला कोविडचा काळ होता ना 2022 मध्ये बरं. एंडिंगला. तिकीट मिळतच नव्हती. हं, हं, ही हं. माहितीच नाही. आम्ही गेल्यानंतर कळलं की तिकीट मिळत नाही. मग आता काय करणार? मग काय करणार? जायची तर इच्छा अगदी हे होती की प्रबळ इच्छा विचारायला होती. नको. हा, प्रबळ इच्छा होती. जायचंच. काही झालं तरी जायचंच. हं. तिला म्हटलं चल आपण असंच बसूया. आणि अरे जर बापरे! आपल्याला कोणी पकडलं तर मी फाईन भरेन म्हटलं. जे पण आहे त्यांची फाईन देऊन टाकूया. अच्छा. आता हं, हं. तिकीट मिळत नाही. तिकीट तर काढायला गेलो पण मिळत नाही आणि रिझर्वेशन तर नाही आहे. हं, हं, मग हं. करणार काय? आलं तर बरं. आपण फाईन भरूया म्हणून आम्ही ना बसलो ट्रेनमध्ये. हं. गेलो सकाळी कुर्डुवाडी स्टेशन यायच्या अगोदर तिकीट चढले ट्रेनमध्ये. बरं. चढले आणि सर्वांना तिकीट विचारायला लागले, कुठे हं, आहे हं, हं. तिकीट? आता आमच्याकडे पण तिकीट नव्हती आणि समोर बसले होते त्यांच्याकडे पण नव्हती. त्यांना हो? 7-8 जण त्यांना 7-8 जणांना ना आमच्या समोरच्या सीटवर त्यांना 8 जणांना पकडलं अरे बापरे! आणि आम्ही समोरच होतो. हं, हं, हं. आम्ही समोरच होतो पण आम्हाला एकही शब्दाने विचारलं नाही. हो का? मी म्हटलं विचारलं तर मी तयारीतच होती की हं, मी हं. फाईन भरणार. जे बरं. पण आहे ते मी फाईन भरणार. हं, पण हं, आम्हाला हं. शेवटपर्यंत विचारलं नाही. आणि मग ते समोरच्या लोकांनी पण काही तर ऑब्जेक्शन घेतलं नाही? नाही त्यांनी यांना का नाही विचारलं? नाही त्यांना ते आम्हाला काही बोललेच नाही. हं, हं, हं. ते त्यांना पकडलं तर ते त्यांचं एवढी फाईन नाही, एवढी घ्या, त्यांचं ते चालू होतं. पण आमचं बरोबर. काही नाव त्यांनी सांगितलं पण नाही हं, आणि हं. त्यांनी आम्हाला विचारलं पण नाही. मग सोलापूर स्टेशनला आम्ही उतरलो हं, हं, हं. आणि मोठ्या मेन गेट मधून बाहेर पडलो. तिथे पण होती, तिथे पण नाही कोणी विचारलं. हो का? आम्ही सरळ बाहेर निघालो. म्हणजे तुम्ही दोघीच होता? दोघी आणि बरं. माझी एक नात. आम्ही 30 अच्छा. जण होतो. हं, सरळ हं. निघालो बाहेर. मग निघालो तर रिक्षावाले होते. म्हटलं आम्हाला स्टँड जवळ घेऊन चला. तर ते बोलले तिथून नाही, इथून तुम्हाला पुढे ना नाक्यावर सोडतो, तिथून तुम्हाला अक्कलकोटला जायला हं, हं, अगदी हं. बसेस भरपूर मिळतील. बरं. मग त्यांनी आम्हाला तिकडे सोडलं. तिथे गेलो. आता कारण राहण्याची वेळ पहिलीच असं हे होतं. बरोबर. आम्ही नेहमी जात होतो तर अक्कलकोटला राहत नव्हतो. दर्शन घेऊन निघून येत होतो. म्हणजे कधी आता पोहोचलात तुम्ही राहायचं अक्कलकोटला? किती वाजता? 8:30-9च्या दरम्यान पोहोचलो सकाळी? सकाळी. बरं. मग आता जायचं कुठे? असं एसटी स्टँडला उतरल्यानंतर अक्कलकोट मंदिरात उतरलो आम्ही हं. आणि इकडे तिकडे बघत होतो कुठे जावं आता. हं, हं, हं. मग समोर एक संस्था दिसली. आता बरं. त्या संस्थेचं एवढं नाव हे नाही केलं. तिथे गेलो आतमध्ये. त्यांना हं, हं. विचारलं
तर मला आधार कार्ड आहे का? म्हटलं हो आहे. हम्म, हम्म, दाखवलं त्यांना. तर म्हटले तुम्ही हे दोघी आणि हे बाळ एक आहे ना? म्हटलं हो. हम्म, तर हम्म. बोलले हा एक रूम आहे, घ्या. बरं. तर किती दिवस राहणार? मी म्हटलं 2 दिवस राहणार. आज एक दिवस, उद्याचा एक दिवस, परवा आम्ही जाऊ अच्छा. संध्याकाळी. तर बोलले ठीक आहे, 230 रुपये होतील. कसं म्हटलं काय ठीक इतके आहे, द्या. कमी? हा, काय माहिती. आम्ही पहिली वेळच. आणि जेवण हो. वगैरे पण छान मिळतं तिथे. मग ते बरं. म्हणाले इथे 230 रुपये भरावे लागतील. मी कारण दिले कमीत कमी पैसे रूम. 900 ते 1000 रुपये तर घेतातच. संस्थानाचे जे आहेत यात्री भवन, यात्री निवास हा, त्याचेच तेवढे तिकडे घेतात. आहे पण इथे माहिती नाही. इथे कसं आम्हाला ना पटकन रूम पण मिळाला हम्म, हम्म. आणि तिथे पैसे दिले. 2 दिवस 2 रात्र आम्ही राहिलो. बरं, म्हणजे मग सुरक्षित राहिलो होतं. छान अगदी रूम सेपरेट मिळाला. बरं. आणि राहिलो दर्शन वगैरे घेतलं. तिथेच पारायण केलं. हम्म, हम्म, हम्म. आणि म्हणजे कुठल्या 2 ग्रंथाचं दिवसानंतर पारायण केलं ताई? आपलं आपलं स्वामींचं गुरुचरित्र का सारामृत स्वामीचरित्र नाही, सारामृत? सारामृतचं. बरं, बरं, बरं. मग पारायण वगैरे केलं कारण मी सोबत घेऊनच गेली होती. हम्म, मग हम्म, केलं. मग दर्शन केल्यानंतर मी तिथूनच येताना स्वामींना म्हणाली तुम्ही 11 ना पौर्णिमा येईन इकडे काय सांगताय? अक्कलकोटला. हो, नेहमी हो. येईन मी 11 पौर्णिमेच्या दिवशी. हम्म, हम्म. आणि मग नंतर मी 11 पौर्णिमा काही वेळा ती आली, काही वेळा नाही आली. मी 11 पौर्णिमा केली. तुम्ही मग मग एकट्याच नंतर केला होता तेव्हा पण? हो, एकटी जात होती मी आणि नात छोटी माझी. हो. आम्ही नेहमी जात होतो महिन्यातून एकदा. बरं. मग ते झाल्यानंतर मग माझी इच्छा झाली की आता गुरुचरित्राचं पारायण करावं. हम्म, हम्म, हम्म. तर अध्याय तर माझ्याकडे नव्हता. ग्रंथ. मग नंतर इकडे दादरच्या मठात मी एक दिवशी गेली आणि बरं. तिकडनं मी अध्याय घेतला. तिकडे मठात मग स्वामींच्या चरणाशी लावला. हम्म, आणि हम्म, तो हम्म. घेऊन मी म्हटलं आता इकडे आलं तर आपण चेंबूरच्या पण मठात जाऊ. म्हणून स्वामींच्याच मी मठात तिकडे का? गेली. तिकडे स्वामी सुतांचं हे आहे, वंशज आहे हो, हो, त्यांचा हो, हो. तिथे मठ स्वामी आहे. सुतांनी स्थापन केलेला चेंबूरचा हो. मठ आहे. हा. आता 150वी जयंती पण त्यांच्या झाली ना? हो, झाली 20 तारखेला. त्यांच्या मुलीचं आहे. हो, हो, हो. मुलगी स्वामी सांभाळते. सुता त्यांची मुलगी आहे ना त्यांच्या हे. पुढची तर पिढी. मग पुढची पिढी. मग मी ना त्या मठात यायला निघाली. हम्म, मग हम्म, तिकडनं मी आली आणि त्या रस्त्याला जाताना ना अगदी शांतता आहे एकदम बऱ्यापैकी. हम्म, हम्म, तिथे हम्म. काय एवढी रहदारी वगैरे नाहीये. हम्म. बऱ्यापैकी शांतता आहे. मी बरं. रिक्षातून उतरली आणि मठाच्या दिशेने चालली. बरं. तिथे ना एक असे गृहस्थ आले. हम्म. असा भगवा कपडा असा डोक्याला बांधलेला अष्टगंध. हो. एकदम उंच असे हम्म, हम्म, हम्म. होते. आले आणि माझ्यासमोर उभे राहिले आणि जोडी अशी पुढे केली. मी बरं. शिर्डीला निघालोय, मला काहीतरी दक्षिणा दे. हम्म. बरं. तर माझं तेवढं लक्षही झालं की मी पर्समध्ये हात टाकला आणि 20 रुपयाची नोट निघाली. मी त्यांच्या त्या जोडीत टाकली. हम्म. टाकल्यानंतर त्यांनी काय केलं, नंतर मला काही त्यांचा चेहराच आठवेना. असा अच्छा. दिसेनासाच झाल्यासारखा झाला. हम्म. मग त्यांनी काय केलं, झोळीत हात टाकले आणि मला सांगितलं हात पुढे कर. मी हात पुढे केला. एक 5चा कॉईन आणि एक 2चा कॉईन माझ्या हातावर ठेवला. अच्छा. कसं काय बरं असं देत नाहीत ना शक्यतो परत? मला तर त्यावेळेला तर काहीच कळलं नाही. माझी नात माझ्या सोबत होती. एका हातात ना गुरुचरित्राचा अध्याय मी तिथून विकत घेतलेला. हम्म, हम्म, हम्म. तो होता माझ्या हातात आणि नात होती सोबत. बरोबर. ती त्यांच्या तोंडाकडे बघत होती. पण मला ना कळलंच नाही कसं काय 2 मिनिटं हे झालं. भूल तर त्यांनी पडल्यासारखं ना होतं ना? भूल पडल्यासारखं. त्यांनी सांगितलं हात पुढे कर. मी हात पुढे केला. हम्म. एक 5चा कॉईन आणि एक 2चा कॉईन त्यांनी माझ्या हातावर ठेवला. हो ना, म्हणजे आणि जसं असं डोक्यावर साईबाबांनी बायजाबाईंना दिले होते 9 रुपये त्यांच्या हा. अंत्यकाळाच्या समयी, तसे तुम्हाला 7 रुपये दक्षिणा दिली. 7 रुपये दक्षिणा मला दिली. पण असं कोणीच करत नाही ना. आपण हो. जेव्हा दक्षिणा देतो त्यानंतर आपल्याला रिटर्न कोणी असं देतच नाही सहसा बरोबर, करून. बरोबर. तर मग मी ते घेतले आणि मठात गेली. तिथे पण स्वामींच्या चरणाशी लावलं हम्म, हम्म. अध्याय तो आणि दर्शन घेऊन मी आली. घरी आल्यानंतर मला काही सुचलंच नाही. मी म्हटलं काय असं झालं. बरं. मग मला नंतर असं वाटलं माझ्या हातात अध्याय होते. काय माहिती स्वामींनी दर्शन दिलं पण तेवढा वेळ तर काही सुचलंच नाही हो ना, हो ना. की दर्शन घ्यावं म्हणून. हम्म. मग नंतर ते पैसे 7 रुपये मी आज पण माझ्या पूजेघरात ठेवले. हो का? अरे त्याची पण वा. पूजा करते. त्याची पण पूजा किती छान करते. हो ताई. त्याची पण पूजा करते. मग तो एक अनुभव झाला. बरं. आत्ताच मी मध्यंतरी ना असंच युट्यूबवर अनुभव ऐकत होती. हम्म, हम्म. ते सांगत होते की असं गोटी असलेला फोटो घरात ठेवू नये. हम्म, हम्म. असा तो अनुभव सांगत होते ते मी ऐकत होती.
आणि मी माझ्या फोटोकडे पाहिलं तर माझ्याकडे पण बऱ्याचपैकी मोठा फोटो आहे स्वामींचा. आणि बरं. त्या स्वामींच्या हातात ना हिरव्या कलरची गोटी आहे. बरोबर. आता ते सांगत होते म्हणून मी ऐकलं. मी म्हटलं आता काय करावं? माझ्या पण फोटोत आहे गोटी. पण कुठे या स्वामींच्या एवढ्या मोठ्या फोटोला कुठे सोडायचं? हो ना. असं मला प्रश्न पडला. म्हटलं जाऊ दे बाबा, म्हटलं काय करणार. मग मी काय लक्ष नाही दिलं. हं, हं, हं. तेवढ्यावर ते ऐकून सोडून दिलं. मग बरं. परत सकाळी पूजेला उभी राहिली. मी पूजा करताना पाहते तर काय स्वामींच्या हातातली गोटीच नाहीये. कसं काय बरं? म्हणजे स्वप्नात की खरोखर? खरोखरची गोष्ट सांगतेय. काय आदल्या सांगताय? दिवशी मी ऐकलं हे सगळं हं, की हं, हं. असा फोटो घरात ठेवू नये. हो मी ना. म्हटलं आता माझ्या घरात तर आहे, पण मी कुठं सोडणार म्हटलं हो स्वामींना. ना, आता हो. एवढा आणि मोठा आपण फोटो मी पूजा कुठे केलेली ठेवणार? असते. हा, पूजा केलेली एवढं आहे छान. आणि एवढा मोठा मी फोटो कुठे सोडणार? हो ना, हो ना. काय करायचं? हे तर असे अनुभवामध्ये असं सांगतात. म्हटलं जाऊ दे, ते काहीतरी सांगत असतील म्हणून मी काही एवढं हे नाही केलं. हं, 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 हं. आणि सकाळी मी जेव्हा सर्व पूजा करायला फोटो वगैरे काढते ना, हो, हो. त्यावेळेला स्वामींच्या हातात बघते तर ती गोटीच नाहीये. कमाल आहे हो ताई. मग गोटीच अजून सुद्धा नाहीये तसंच स्वामींच्या आहे? हातात. हो, असं? तसंच आहे. तो फोटो मी तुम्हाला शेअर करते. हो, ते हो, हो. स्वामींचे फक्त असे बोट चिटकलेले आहेत. ती हं, हं. गोटीच नाहीशी झाली. म्हणजे कोणत्या रंगाची होती म्हणालात तुम्ही? हिरव्या कलरची गोटी होती हातात हिरव्या स्वामींच्या. कलरची होती. आता तो हा, रंगच ते मी दिसत नाही. तो रंगच दिसत नाही, ती गोटी पण दिसत नाही. हं, फक्त हं, हं. स्वामींचे असे बोट हे झालेले दिसतात. बापरे! असं. खूप कमालीचा हा. अनुभव आहेत ना. स्वामी तुमचं अगदी काय म्हणतात, मनात आलं की लगेच ते ओळखून ती इच्छा पूर्ण करतात अगदी. माझ्या मनात 2 मिनिटासाठी आलं ना, आता माझ्याकडे आहे तर मी कुठे सोडू? हो ना, असं हो. मनात आलं तर स्वामी मला म्हणाले ते सोडायची गरज गरजच नाहीये. नाही. हे ब्रह्मांडाचे नायक आहेत ते. त्यांच्या हातात ते पूर्ण ब्रह्मांड आहे. अच्छा. त्याच्यामुळे असा असा विचार माझा करू ते नये तर कुणी. मी अगदी आश्चर्यचकितच झाली. हो, खरं आहे ताई. गैरसमज येतो. खरं तर त्यांनी काही फरक पडत नाही. गोटी हातात असली काय नसली काय, तर पूर्ण हो, ब्रह्मांड अनुभव पेललेलं आहे. ते तर आहे. पण ते अनुभव ऐकून ना असं 2 मिनिटं हं, माझ्या हं, हं, मनात हं. आलं. परत मी म्हटलं नाही बाबा, एवढा मोठा फोटो मी कुठे हे करणार आणि खरंय, खरंय. स्वामींना नाही हे करणार. तर दुसऱ्या स्वामींना दिवशी जायचं नाही तुला तुमच्या घरातून बाहेर. मनात माझ्या शंका आली म्हणून त्यांनी ती गोटी हे झालं काय माहिती. तो फोटो पण मी तुम्हाला शेअर करते. हो ना, नक्की, नक्की. चालेल ताई. आणि मग तुमच्या अशा घरात कोण-कोण सेवा करतात ताई? सर्व माझी नात आहे छोटी, हं. एक 10 वर्षाची. तिचे तर सगळे स्तवन. ती कोणालाही काय झालं ना लगेच तारक तीर्थ बनवायला बसते ती पटकन. म्हणजे केवढी आहे ती? 10 वर्षाची? 10 वर्षाची आहे. अरे तारक बापरे! तीर्थ कोणाचं काही दुखलं खुकलं ऐकलं ना, हं. थांब मी तीर्थ बनवून देते. लगेच 11 वेळा अगरबत्ती लावणार, तारक तीर्थ बनवणार. हो का? अगदी श्रद्धेने ते त्याला म्हणजे माझ्या मुलाला ना हं. थोडी मध्यंतरी तब्येत बरी नव्हती. बरं. तर ती सांगत डायरिया सारखं झालं होतं त्याला. हं, तर हं, ती हं. म्हणते थांबा मी तीर्थ बनवून देते. आणि खरंच ते तीर्थ बनवून दिल्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी तर हे पोटात दुखलं म्हणून सांगितलंच नाही. हो, म्हणजे बरं झालं. बरं झालं एकदम. कमाल आहे. म्हणजे तुमच्यामुळे ती तारक सेवेत तीर्थ. आली आहे का? असं तुम्ही हा, केंद्रात वगैरे घेऊन जाता? भरपूर. नेहमी असते ती सोबत. कुठेही जाऊ देत. 11 पौर्णिमा तिने पण सोबतच केल्या. किती छान ना, एवढ्या लहान वयात तिला एवढं छान सगळे भाग्याचे क्षण मिळाले. स्तवन पाठ आहेत पूर्ण. हो ना? आपलं सारामृत वाचायचा प्रयत्न करते. तारक हं, 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 मंत्र हं. हे करते. बरोबर, बरोबर. कोणालाही होऊ देत लगेच म्हणा तारक तीर्थ करून देते. हा मी हो. बरं होईल लगेच. हा, पटकन बरं होईल. नाही, थांबा मी करून तुमच्यासारखे देते. स्वामीसेवक असणारी जर आजी असेल ना, तर पाळणा आणि घराची कंटाळा गरज करत नाही. नाही अजिबात कंटाळा करत नाही. लगेच कोणाचं ना? पण ऐकेल तर बसते तारक तीर्थाला. अच्छा. किती छान होतं. नाहीतर मुलांना सांगावं लागतं, नमस्कार कर, परीक्षा आहे, देवाला नमस्कार करून नाही, जा, आई-वडिलांना नमस्कार कर किंवा एवढं ॲटलीस्ट एक तरी अध्याय वाच. पण तुम्हाला सांगावं लागत नाही, ती इतकी लहान असून नाही, सगळं अजिबात करते. सांगावं लागत नाही. नाही, मी तेच अजिबात म्हणते ना सांगावं ताई, लागत नाही. चालते. तुमच्यासारखी आजी असेल तर पाळणा घरांची गरज नाहीये. इतके छान संस्कार तुम्ही देताय. तुमच्या सगळं सुनेला करते अगदी. काळजी करायची गरजच नाहीये. नाही, गरजच नाही. हो ना? आणि तुमची आणि हे मुलगी कसं ना आमच्या घरी अगोदरपासून काही वातावरण आहे. माझे बरं. वडील वारकरी होते, बरं. प्रवचनकार होते. हं. मग ते आम्हाला कसं लहानपणापासून आम्हाला त्या सगळ्या गोष्टींची आवड आहे. हं, हं, आणि हं. वडील करून घेत होते, आई वडील दोघं करून घेत होते. हो ना? हा, वेळ असेल की पूजेला बसवत होते. ही अशी पूजा करायची, हो. परमेश्वराचं असं ध्यान करायचं. म्हणजे अगोदरपासून ना घरचं वातावरणच ते आहे. तसं असल्यामुळे बरोबर आहे. माळ घातली असेल तुम्ही. हा, माळ वडिलांच्या घरात होती, आम्हाला नाही कोणाला हं, हं, घातलेली. हं, हं.
पण आमच्या घरी हे नॉनव्हेज हा प्रकारच नव्हता काही. हो ना. आम्हाला माहितीच नव्हतं. आम्ही लग्न करून जेव्हा सासरी गेली ना त्यानंतर माहिती पडलं की हा प्रकार असा आहे म्हणून. अच्छा. त्याच्या अगोदर आम्हाला माहितीच नव्हतं. बरं बरं. आणि तुमची मुलगी पण आहे मग सेवेत? मुलगी आहे, जावई आहेत. अरे त्याच्यामध्ये वा. कसं आधार कास्ट आहे, पण ते जावई मारवाडी आहेत, पण त्यांना पण या गोष्टीचा एवढे अनुभव आले की विचारू नका. म्हणजे ते ते कसे काय आले आम्ही सेवेत? ते कसे आले म्हणजे मुलगी आणि नातवंड ते आम्ही सर्व अक्कलकोटला जातो नेहमीच. अक्कलकोट गाणगापूर नेहमीच करतो. मग बरं. तिने तिकडनं फोटो आणला आणि ती घरी घेऊन गेली. काय अतिप्रसंग आला वाटतं ते जावयावर त्याने हात जोडून दर्शन केलं तर त्यांचे ना ते प्रश्न सुटले. हो. तर तेव्हापासून त्यांची पण भक्ती एवढी आहे की विचारू नका. कसं काय बरं? नाही तर खरंच मारवाडी स्वामी लोकांमध्ये म्हणजे स्वामींबद्दल अजिबात तर करत माहिती हो नसेल. अजिबात करत नाही. त्यांना तर काहीच माहिती नाही स्वामी कोण काय कसले काहीच माहिती नाही. पण अच्छा. ते पण या सेवेत आता हे आहेत. वा वा वा. तुमची सगळी कुटुंब म्हणजे स्वामीमय आहेत अगदी. स्वामीमय आहे. खूप छान हो ताई. तुम्ही कमाल आहात. आम्ही अशा सेवेत असं आलो. हो ना. नाही छान ताई तुमचे हे अनुभव मी नक्की शेअर करते. आणखीन पण काही अनुभव असतील तर पुढच्या वेळेस आपण पुढच्या व्हिडिओत करूयात. हो ताई. श्री स्वामी श्री समर्थ स्वामी ताई. समर्थ. श्री स्वामी. अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी